श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्याचे आपल्या भक्तिमय चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो. आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे. प्रत्येक स्वामी संदेश आपल्याला काहीतरी शिकवत असतात. प्रत्येक संदेशामार्फत स्वामी महाराज आपल्याला एक प्रकारची नवी शिकवण देत असतात. हा संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका. आजचा संदेश ऐकण्यासाठी तुमच्यासमोर जे 2 स्वामीपत्र दिसत आहे त्यापैकी 1 नंबरचा स्वामीपत्र निवडा आणि स्वामी संदेश काय आहे तेही जाणून घ्या. स्वामी सांगतात, बाळा, आज आम्ही तू आम्हाला विचारलेला त्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आलेलो आहे. बाळा, जेव्हा तुम्ही गर्दीत उभे होता पण तो मनाने पूर्णपणे एकटे होता, ते क्षण तुम्हाला आठवत आहे का? त्यावेळेस लोक तुमच्या आजूबाजूला होते पण तुझ्या वेदनेपाशी कोणीच नव्हते. तुम्ही हसत होता पण आतून मात्र पूर्णपणे तुटलेले होता. तुम्ही बोलत होता पण कोणी तुमचे म्हणणे ऐकत नव्हते. आणि एक दिवस ज्यांना तुम्ही आपले म्हणत होतो त्यांनीच हळूहळू त्याची पावले मागे घेतली. त्यावेळेस तुम्हाला वाटले माझ्यातच काहीतरी कमी आहे, मी नकोसा झालेलो आहे. बाळा, त्या रात्री उशाशी ठेवलेले त्या अश्रू, तिने बोललेले वेदना, ते शांत ठिकाण आम्हाला सर्व काळ ऐकू येत होता. त्यावेळेस तुम्हाला विचारले होते, स्वामी, मी एवढा एकटा का पडलो आहे? आणि त्यात तुझ्या त्या प्रश्नाचे उत्तर आम्ही तुला द्यायला आलो आहोत. बाळा, सत्य हे आहे की तुला कोणी एकटे पाडलेले नाही. तुला घडवण्यासाठी, तुला उच्च निघण्यासाठी, तुला खरे रूप दाखवण्यासाठी वेळेने तुला थोडं एकटे ठेवले होते. आणि आज ज्याने तुला एकटे पाडले ते स्वतः त्या एकटेपणाच्या सावलीत उभे आहोत. बाळा, तुझ्या डोळ्यातील अश्रू आम्हाला दिसत होते. तुझ्या मनातील वेदना आम्हाला जाणवत होत्या. ज्या लोकांवर तू आजपर्यंत एवढा विश्वास ठेवलास, ज्याच्यासाठी मनापासून तुम्ही उभे राहिलास, त्याच्याकडून त्यांना पैशाची मदत होत नव्हती पण तुम्ही त्यांना आधार दिला. त्याच्यासोबत कायम आहे. आणि ज्यावेळेस तुमची वेळ आली तेव्हा मात्र त्यांनी तुम्हाला एकटे सोडले. तेव्हा त्याचे बदललेले ते रूप पाहून, त्याचे ते शब्द ऐकून तुमचे हृदय पूर्णपणे तुटले. त्यावेळेस तुम्हाला असे वाटले की मी एवढा वाईट आहे का? मीच का नेहमी एकटा पडतो? माझ्याच वाट्याला का वेदना का? पण ऐक बाळा, तुम्ही कधीच एकटे नव्हता, कारण तुझ्या मागे आमचे आशीर्वाद हे कायम होत आहेत आणि कायम राहतील. बाळांनो, एकटेपणा ही शिक्षा नाही, ती तुम्हाला घडवणारी शाळा. ज्यांनी तुम्हाला एकटे पाडले त्यांना तुम्हाला शिक्षा दिली नाही, तर त्यांना तुमचे सामर्थ्य जागे केले आहे. जेव्हा सगळे तुम्हाला सोडून गेले तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःला भेटला. तुमची खरी ताकद तुम्हाला समजली. लोकांची साथ असते तेव्हा माणूस मजबूत वाटतो, पण जेव्हा सगळे दूर जातात तेव्हा माणूस खरोखरच मजबूत बनतो. हे लक्षात ठेवा बाळा. तुला एकटे पाडले कारण तुला उंच भरारी घ्यायची होती. बाळा, आता वेळ घेतलं आहे. ज्यांनी तुला दुर्लक्ष केले, ज्यांनी तुझ्यावर हसू केले, ज्यांनी तुझ्या अनपेक्षित तुझी खिल्ली उडवले, तेच लोक शांत कोपऱ्यात बसले आहेत. कारण त्यांना जाणवत आहे, त्यांना आपण दुर्लक्षित केले ते आज स्वतःच्या पायावर उभे आहे. ज्याला आपण एकटे सोडले तो आज आत्मविश्वासाने जगतो आहे. बाळा, ज्यांनी तुला एकटे पाडले ते आज स्वतः आतून रिकामे झाले आहे. कारण सत्य नेहमी उशीर का होईना पण उघड हे होतच. जगाचा एक नियम आहे, जो इतरांना एकटे पाडतो तो स्वतःही एकटेपणाची चव चाखतो. बाळा, आजपर्यंत तुम्ही खूप रडला पण तुम्ही कोणालाही रडवलं नाही. तुम्ही एकटे पडला पण तुम्ही कोणालाही मुद्दाम एकटे ठेवले नाही. म्हणून तुझ्यावर अन्याय करणाऱ्यांना त्याच्या कर्माची फळे मिळणे हे निश्चित होते. पण हे सर्व घडताना तू मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या मनात सुडाची भावना कधीच तू येऊ देऊ नकोस. तुझ्या चेहऱ्यावर द्वेष येऊ देऊ नकोस. कारण तुम्ही बदला घेण्यासाठी नाही तर उंची गाठण्यासाठी जन्माला आले आहात. हे कधीही तू विसरू नकोस बाळा. ज्यांनी तुला एकटे पाडले पण त्या एकटेपणाने तुला विचार करायला शिकवले, त्या शांततेने तुला स्वतःची संवाद साधायला शिकवला,
त्या वेदनेनं तुला मजबूत बनवले. या तुझ्या एकटेपणाने तुला आत्मपरीक्षण करायला शिकवले. तुझा स्वभावानं जागा केला. तुम्ही स्वावलंबी बनला. तुम्ही तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवू लागला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोक येतात आणि जातात, पण तुम्ही तुमच्या स्वतःसोबत कायम असतात. हे मूल्य सत्य आहे बाळा. जे तुला सोडून गेले आहे त्यांना तुझी आठवण येत आहे, कारण तुम्ही फक्त माणूस नव्हता, तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील स्थिरता होता. तुम्ही शांत आधार होता. तुम्ही न बोलताही समजून घेणारे होते. जेव्हा ते तुला गमावून बसले तेव्हा त्यांना समजलं की त्यांनी काय कमावले आहे. बाळा, तू काळजी करू नकोस. आता तुझ्या आयुष्यात नवीन माणसे येतील जी तुझी किंमत जाणते. आता तुझ्यासाठी नवीन दरवाजे उघडतील जिथे तुला कधीच एकटेपणा वाटणार नाही. पण हे लक्षात ठेव की पुन्हा कधीच कोणासाठी तुझ्या स्वतःला तू विसरू नकोस. स्वतःला पहिलं महत्त्व दे. स्वतःची किंमत कधीच विसरू नकोस बाळा. तुझे हे एकटेपण तुझे हे रत्न होते. तुझ्या डोळ्यातील अश्रू आज तुझ्या डोळ्यातील चमक बनले आहे. तुझ्या मनातील त्या वेदना आज तुमच्या व्यक्तिमत्वाची ताकद बनले आहेत. ज्यांनी तुला एकटे पाडले ते आता स्वतःच्या विचारामध्ये अडकले आहेत, कारण त्यांना आता शांत झोप ही लागत नाही. त्याच्या मनात अपराधीपणाची सावली आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आत्ता ज्यांनी 2 नंबरचं स्वामी पत्र निवडले आहे त्यांना स्वामी कोणता मार्गदर्शन देत आहे हे जाणून घेऊया. स्वामी सांगतात, बाळा, ज्यांनी तुला एकटे पाडले ते त्याच्या कर्माच्या एकटेपणात अडकले आहेत, पण तुम्ही आता एकटे नाही. तुम्ही जागे झाले आहात. तुम्ही मजबूत झाले आहात. तुम्ही तुमच्या स्वतःला सापडले आहात, आणि जो स्वतःला सापडतो त्याला जगाची गरज नाही. त्यामुळे बाळा, कधी तुझ्या स्वतःला तू एकटं समजू नकोस. ही तुझी आई नेहमी तुझ्या पाठीशी खंबीर उभी आहे. हे जग तुला एकटे सोडू शकते, पण तुझी ही आई कधीच तुला एकटे सोडणार नाही. काळजी करू नकोस. तुझी आई नेहमी तुझ्या सोबत आहे. सर्व काही तुझे चांगले होणार बाळा. तुझ्या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळानो, वेळ कधीच कोणावरही अन्याय करत नाही. ते फक्त शांत असते, पण जेव्हा ते उत्तर देते तेव्हा शब्दाची गरज राहत नाही. त्यामुळे तू फक्त संयम ठेव, विश्वास ठेव. तुझे कर्म तू नेहमी चांगले आणि प्रामाणिकपणे करत राहा. तुला न्याय नक्कीच मिळणार. बाळा, जेव्हा तुम्ही एकटे पडलेले होता तेव्हा तुमच्या आजूबाजूला शांतता होती, पण त्या शांततेतही तुझे मन किंचाळत होते. पण आज परिस्थिती उलटलेली आहे. जे तुला एकटे पाडून निघून गेले तेच लोक गर्दीत असूनही अस्वस्थ आहेत, एकटे आहेत, कारण एक सत्य तुमच्या मनाला सतावत आहे. त्यांच्या मनाला खात आहे की आपण चुकीचे केले. अपराधीपणाचे ओझे घेऊन तसं फिरत आहोत. बाळांनो, एखादा मुद्दा एकटे पाडणे हा केवळ कृतीचा प्रश्न नसतो, तो आत्म्याला लागणारा डाग असतो. आज बाहेरून हसत असतो, पण आतून त्यांना शांत झोप लागत नाही. त्यांच्या मनात सतत तुझी आठवण येते. तुझी शांत वागणे, तुझे निस्वार्थ प्रेम, तुझी साथ, हे सगळे त्यांना आता उशिरा समजत आहे. बाळा, आम्ही तुला कधीच सांगितलं होतं की कर्माचे चक्र खूप सूक्ष्म असते. ते आवाजात करत नाही, ते घोषणा करत नाही, पण जेव्हा फिरते तेव्हा प्रत्येकाला आपापली जागा दाखवतात. बाळ, तू कोणाला शाप दिला नाही, तू सूड घेतला नाही. तुम्ही फक्त शांतपणे दूरच चालत राहिला, आणि ही ती तुझी सर्वात मोठी ताकद ठरली. आता तुझी ही शांतता त्यांना टोचत आहे. आज तुझ्या चेहऱ्यावरची शांतता त्याच्या मनाला अस्वस्थ करत आहे, कारण त्यांना वाटत होता तू तुटशील, तू थांबशील, पण उलट तू कधीच मजबूत झालास. तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकला. तुम्ही तुमच्या स्वतःची किंमत ओळखले, आणि हा तुझा विजय आहे. हे तू लक्षात ठेव बाळा. जर कधी ते पुन्हा परत आले तर त्याच्यावर तू राग धरू नकोस, उदास होऊ नकोस, पण तुझ्या स्वतःची किंमत तू कमी करू नकोस. त्यांना माफ कर. पुन्हा त्यांना तुझ्या आयुष्यात प्रवेश घेऊ देऊ नकोस. स्वतःला हरवू नकोस. ज्यांनी तुला एकटे पाडले त्यांना तू माफ करून त्यांना त्याच्या मार्गावर सोडून दे, पण तू तुझ्या मार्गावर चाल. स्वतःची किंमत जप. बाळा, तुम्ही एकटे नाही. कोणतीही मुलेही कोणावरही अवलंबून राहत नाही. ते धाडसी आहेत,
स्वावलंबी आहे अशी पुढे पूर्ण विश्वासाने तू चालत राहा. आमची साथ ही नेहमी तुझ्यासोबतच असणार आहे. जे निघून गेले त्यांना तू विसरून पुढे चालत राहा, कारण हे ब्रह्मांड कोणावर अन्याय होऊ देत नाही. तुलाही नवी साथ नक्कीच मिळणार, ते देखील पूर्ण विश्वासाने भरलेले. काळजी करू नको, सर्व काही तुझे उत्तम मनात बाळा. तुझ्या आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस, तुझे कल्याण होईल. तुम्हाला जर आजचा हा आवडला असेल तर या संदेशला टाईप करून कमेंट करायला विसरू नका. हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका, कारण तुमच्या एका शेअरमुळे कुणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली, त्याच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली तर त्याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असे स्वामीचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वामी भक्तांनो, आपल्या चॅनलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. असे तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो. तुमची सर्व स्वप्न लवकरच पूर्ण हो. आपल्या स्वामीचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो, हे स्वामी चरणी प्रार्थना करतो. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा, आपली आणि इतराची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.